नमस्कार. SPTV न्यूजमध्ये मी स्वागत करता आहे. मी सदाशिव पवळ भिडून. हे पहा, आपला नगर रोड पूर्णपैकी ट्रॅफिकवाल्यांनी आणि अतिक्रमवाल्यांनी एकदम खाली केलेला आहे. तसेच बार हे बसत आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फार त्रास होत आहे. तरी आपले पोलीस ट्रॅफिक हवालदार सर्व मिळून चांगल्या प्रकारचे बीड सिटीमध्ये काम करतात. आणि हे परत भाजी मंडई इलाका हे पण किती अतिक्रमणी जसे तुम्ही उठवले तसेच एका 8 दिवसामध्ये जशाला तसे बसते. तसेच राजीव गांधी चौकामध्ये बी ह्याच मोठ्या प्रमाणामध्ये इकडं तिकडं जायला रस्त्याला फार माळं घेऊन आणि भाजीपाला घेऊन अशा प्रकारचे लोक खेड्यापाड्यात येऊन बसतात. आणि आपण समजून जर सांगायला गेलो त्यांना थोडं बाजूला घ्या तर आऱ्या तुऱ्याची भाषा करतात. तसेच भाजी मंडई इलाका असू द्या, सुभाष रोड असू द्या, अण्णाभाऊ साठे चौक असू द्या, बाबासाहेब आंबेडकर चौक असू द्या, पूर्ण चौकामध्ये आज हे बशीरगंजमध्ये पूर्ण अतिक्रमचा राडा काय मिटायला नावच घ्यायना. समजून सांगून डिपार्टमेंटनी स्वतः बोलून त्यांना येऊन सांगतात बार की बाबा या अतिक्रम येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला ॲक्सिडेंट होतात, काय न होतात, तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊन थोडं तुम्ही व्यवस्थित बसा. तरी कसल्याही प्रकारचं जशाला तसं 1 हप्ता झालं की अतिक्रम सुरू, 1 हप्ता झालं की अतिक्रम सुरू. इथल्या बीडच्या जनतेला पोलिसाचा काय धाक आहे का नाही, का पोलिसाला काय मोजतेत का नाही, ह्याच्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं काम आहे. तरी बार आपले अतिक्रमवाले त्यांना हटवतात आणि स्वतः हे साहेब काय म्हणतात तुम्ही काय. काय सांगाल सर, पुन्हा एकदा आज आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. पाठीमागे एकदा आपण सर्व काही अतिक्रमणे रस्त्यावर हटवली होती. अगदी बरोबर आहे. आम्ही ज्या एरियामध्ये आता सध्या अतिक्रमण काढण्याची मोहीम केली त्यामध्ये आम्ही मंडई हा एरिया निवडला होता. यापूर्वी मंडईत अतिक्रमणासंदर्भात आम्ही पूर्वी इतर भागात फिरलो होतो. आज आम्ही स्वतः आणि मान्य DYSP पांढरे साहेब यांच्यासोबत आम्ही मंडईतून एक चक्कर मारली म्हणा. आणि त्याच्यामध्ये सर्व फ्रूटवाले, सर्व भाज्या विक्रेते, शेतकरी आणि जे विक्री करणारे विक्रेते आहेत त्यांना भेटून त्यांना त्यांचं जे सामान आहे ते एकदम रस्त्याच्या कडेला लावायला सांगितलेलं आहे. जोपर्यंत मंडईमधला जो मंडई आहे ती सुसज्ज आणि स्वच्छ होत नाही तोपर्यंत त्यांनी रस्त्यावर आलं तर रस्त्याच्या एकदम कडेला लावा, ज्याच्यामुळं ट्रॅफिकला अडथळा होणार नाही. ट्रॅफिकच्या उद्देशानंच आम्ही ही मोहीम आखली होती. निश्चितच आपण नगर रोडचे वगैरे अतिक्रमणे हटवण्यात आली होती. त्यावेळेला पोलिसांवर देखील आरोप करण्यात आले होते. फळ वगैरे परंतु आपल्या एका व्हिडिओमुळे त्यांचा जो डाव होता तो उडवून लावण्यात आला. तर आपल्याला जो अनुभव आला त्या ठिकाणी त्याबद्दल काय. बरोबर नाही, अशा प्रकारे जे फळ विक्रेते आहेत किंवा भाजी विक्रेते ते त्यांचा एक दृष्टिकोन असतो की त्यांना विक्रीतून पैसे मिळावे, त्यांचं घर चालावं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी तो बनाव केला असेल. आम्ही त्यांना वाईट म्हणत नाही, पण त्यांनी असं करू नये आणि बीडमधलं ट्रॅफिक सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःहून मदत करावी, ज्याच्यामुळं त्यांच्यावर पण लोक आक्षेप घेणार नाही. त्यावेळी काही राजकीय दबाव वगैरे काही आल्यासारखं वाटलं होतं आपल्याला. अच्छा, अगदी बरोबर. काही लोकांनी थोडा स्टंट केला होता, त्याच्यामुळं काही लोक राजकीय लोकांनी काही लोकांनी त्याची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सामान्य जनता, बीडकर जनता ही आमच्या पाठीशी असल्यामुळं आणि आम्ही जी कारवाई केली होती ती एकदम आमच्या मनापासून आणि लोकांच्या हितासाठी केल्यामुळं आम्हाला कधीच प्रॉब्लेम आला नाही. आणि ते दूध ते दूध, पाणी ते पाणी झाल्यामुळं ती घटना सर्वांच्या तुमच्यासारख्या पत्रकार मंडळींनी, चांगल्या पत्रकार मंडळींनी ती व्हिडिओ शूट केल्यामुळं ती घटना खरंच काय घटना होती त्यांनी स्वतःच ती फळं
फेकून दिली होती ही लक्षात आल्यानंतर सगळ्यांना आमच्या कारवाईबद्दल अभिमान वाटला आणि बीडकरांनी भरभरून प्रेम दिलं आम्हाला. निश्चितच सर, यामध्ये शहरवासियांकडून जे बीड जिल्हा वाहतूक शाखेवर एक नेहमीच असा आरोप करण्यात येतो की या आपल्या ज्या कारवाया असतात म्हणजे आपण आताच आलेल्या आहेत, परंतु यामध्ये सातत्य नसतं, अशा प्रकारची तक्रार असते नागरिकांमध्ये. याबद्दल काय सांगता? अगदी बरोबर. बीडकरांच्या ज्या सूचना आहेत की आमच्यात सातत्य नसतं ते आम्ही नक्की सुधारू. तुम्ही पण बघितलं आहे आम्हाला, आम्ही आठवड्यातून 2-4 वेळेला बीडच्या जे एकदम गजबजलेला भाग आहे तिथं पूर्ण फोर्स घेऊन आम्ही चक्कर मारत असतो आणि जे ट्रॅफिक आहे ते क्लिअर करत असतो, दंडात्मक गुन्हात्मक कारवाई करत असतो आणि असं कधीच होणार नाही. आमच्या कारवाईमध्ये कधीही खंड पडणार नाही, कारवाई निरंतर चालू राहील. म्हणजे यापुढे बीडकरांना अतिक्रमणमुक्त रस्ते पाहायला मिळतील. अगदी बीड जिल्हा वाहतूक शाखा आणि बीड पोलिसांचा हाच मोटो आहे आणि एकच मोटो आहे, स्वच्छ आणि सुंदर बीड. निश्चितच सर, आपण यापूर्वी देखील अनेक ठिकाणी काम केलेलं आहे, तर बीड आणि इतर ठिकाणांमध्ये काही बदल जाणवतो का आपल्याला? काम करू देण्याच्या किंवा करण्याच्या पद्धतीत? अगदी बरोबर. बीडचे लोक खूप चांगले आहेत. म्हणजे बीडवासियाबद्दल इतर पुणे मुंबई किंवा इतर भागात महाराष्ट्राच्या उगीचच वेड्यावाकड्या चर्चा होत असतात, परंतु खरं पाहिलं तर बीडची जनता खूप चांगली आहे, बीडचे लोक खूप चांगले आहेत आणि ती जी बाहेरचे लोक आहेत बीडबद्दल जे वातावरण तयार झालेलं आहे ते अगदीच चुकीचं आहे. मी इथं काम करतो आहे, मला कुणाचाही दबाव नाही, मी कुणाचाही दबाव न घेता काम करतो आहे आणि बीडच्या लोकांनी माझ्या चांगल्या कामासाठी खूप प्रेम दिलेलं आहे.